बोललीस? बस अशी उलट्या आता. ऋषी सर, तुम्हाला सांगू, आपला महाराज म्हणजे माणसातला देवच समजायचं. म्हणजे त्यांचा एवढा महान इतिहास आपण शिकून कितीतरी पिढ्या वाढल्या, कितीतरी पिढ्या घडत्यात. म्हणजे ह्या देवळात आणि बाकी इतर देवळात काय वेगळेपण आहे माहित आहे काय? आता बघा, बाकी सगळे देव आपण कधी बघितलेलं नाही, पाहिलेले नाही, फक्त पोथी पुराणात त्यांचं नाव ऐकलंय. पण ह्या कलियुगात जर कोणी विचारलं की तुम्ही देव बघितलाय का, तर आपण अभिमानानं सांगू शकतो की वय, या महाराष्ट्रानं, या भारत भूमीनं देव बघितलाय, माणसातला देव. या देवानं या मातीत जन्म घेतला आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचं सोनं करून टाकलं. जगासमोर आदर्श बनलेत आपलं महाराज. माझी आई, बहीण, भाऊ, पाठीराखा सगळं सगळं महाराज आहे. हे कुठल्या देवाचं देऊळ नाही, तर माणसाचा जन्म घेऊन आपल्या काळजात देवाची जागा घेणाऱ्याचं देऊळ. आणि म्हणूनच हे मंदिर सगळ्यांपेक्षा वेगळं आहे. सर खरंच आज तुम्ही मला हे एवढं मोठं गिफ्ट घेऊन, म्हणजे मी लईच खुश झालोय. आजचा दिवस मी कधीच विसरू शकत नाही. आणि तुम्हाला सांगू, आज सकाळीच आया ना आबांकडे मी आशीर्वाद मागत होतो की माझ्या सगळ्या स्वप्नांना बळ द्या. आणि बघा, आज माझ्या समोर महाराज आहेत. आता मला परत बळ मिळालं. एवढं भारी गिफ्ट मी कधी विचारच केला नव्हता याचा. ह्यो माझ्या आयुष्यातला सुवर्ण क्षण आहे. कमळे, अगे कमळे, अगं तू इथं आहेस वय? अगं वर चल की, लय भारी भारी आहे. चल चला. ये. तुझा राग मी समजू शकते, मला कळतंय. झालं ते अजिबात चांगलं झालं नाही. तुला वाईट वाटणं स्वाभाविक आहे. पण ह्याच तुझ्या अन्नपूर्णा आजीने इतक्या लोकांसमोर मला अशी थोबाडीत लगावली होती, अशी 4 बोट उमटली होती माझ्या गालावर. मला किती राग आला असेल. त्या क्षणी असं वाटलं होतं की त्या अन्नपूर्णाला ना सगळं असं संपून टाकावं, पण नाही. मी शांत राहिली, कारण मी अजूनही हार मानलेली नाहीये. हे अन्नपूर्णा, जी मोठी नात तिने कधी बघितलीच नाहीये, त्या नातीचा ती वाढदिवस करते. कर म्हणावं, कर. त्या कमळीला तर मी बघूनच घेणार आहे. या माझ्या गालावर आवाज आणि संवाद ह्या माध्यमातून ती पोकळी भरून निघावी, ह्यासाठी निनाद प्रयत्न करतो. नाही, हे नवीन आहे सगळंच, पण नवीन गोष्टी आत्मसात करता येणं आणि त्या आपल्या पद्धतीने मोल्ड करणं म्हणजेच शिक्षण आहे ना, आफ्टर ऑल. राईट. हेच म्हणतोय मी. डोळ्याला झापडं लावून आपण आहेच ते म्हणून जर पुढे गेलो तर मग जग कसं बदलेल? तुला कळतंय ना कमळी मी काय म्हणतोय ते? म्हणजे एवढं काय कळलेलं नाही. एकदम सोपं सांगू का तुला? म्हणजे बघ, ह्याच्या आधी पाटी पेन्सिल होती, मग त्यानंतर वह्या, पुस्तकं, पेन आले, मग कम्प्युटर्स, आणि मग आता ते हातातलं कम्प्युटर, लॅपटॉप, टॅब. होय होय होय. म्हणजे बदल घडायला पाहिजे आणि तो स्वीकारला पाहिजे आपण. हे तुमचं बरोबर आहे, पण पुढचं नवीन धरायला मागच्या नात्यांचा हात सोडून चालत नाही असं मला वाटतं. राईट. कळलं? आय ट्राय. बरं, जर GS ला हे सगळं पटलं असेल तर आम्ही प्लीज याचं प्रेझेंटेशन तुमच्या कॉलेजमध्ये देऊ शकतो? अहो चालतंय की, होऊन जाऊ दे प्रेझेंटेशन. म्हणजे कॉलेज मधल्या पोरांना बी नवीन मित्र मिळेल. पण मी? अहो अन्नीस. ग्रेट. सो मग तुम्ही आता सांगा तुमच्या कॉलेजमध्ये कधी येऊ आम्ही प्रेझेंटेशन द्यायला? डन. नयनतारा, मी अन्नपूर्णा बोलते. अगं म्हणजे काल अनिका आणि कामिनीने जे काही केलंय त्यामुळे तू आमच्यावर खूप रागवली असशील याची कल्पना आहे मला. नाही नाही ताई, असं काही नाही आहे. अनिका आणि कामिनीजींवर माझा खूप राग आहे.
मला नाही वाटत आता आयुष्यात कधी मी त्यांच्याशी काही संबंध ठेवेन. पण ताई, तुमच्यावर, राजनवर मला अजिबात राग नाहीये. अहो, तसंच काही निमित्त असेल ना तर मी नक्की येईन. मी खरंच सांगते, तुम्ही असं काहीही मनात ठेवू नका. हेच ऐकायचं होतं बघ मला. आपल्या दोघींमधलं नातं अजूनही तसंच घट्ट आहे. ताई, आणि हे नातं असंच कायम घट्ट राहील. तुमच्याबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे आणि तो कायम राहील. खूप बरं वाटलं ग हे ऐकून. तुला एक विनंती करायची होती. बोला. आज माझ्या मोठ्या नातीचा वाढदिवस साजरा करते मी. तर तुम्ही सगळेजण आमच्या घरी संध्याकाळी याल का? प्लीज प्लीज नयनतारा. तुमच्या मोठ्या नातीच्या वाढदिवसाकरता नक्की येऊ. थँक्यू थँक्यू सो मच. अच्छा, म्हणजे दोन गुड न्यूज आहेत तर. एक गुरुजींनी आज म्हातारीची नात येईल असं सांगितली आणि दुसरी नयनताराची फॅमिली पण पार्टीला येणार आहे. आता हे सगळं आईला सांगायलाच हवं.